बातमीकडे वळूयात। मोठी बातमी, मनसेच्या इंजिनला एकही डबा नाही, अर्थात एकही जागा मिळालेली नाही। एकमेव आमदार राजू पाटील यांचाही पराभव झालाय। स्वबळावर लढणाऱ्या मनसेला हा मोठा धक्का आहे। अगदीच तन्मय, आपण पाहतोय अमित ठाकरे, बाळा नांदगावकर हे सुद्धा पराभूत झालेले आहे। विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र, त्यांच्यासाठी मनसेने आपली ताकद पणाला लावली होती, त्यांचा सुद्धा या ठिकाणी पराभव झालाय। एक सुद्धा आमदार यावेळी मनसेला निवडून आणता आला नाहीये। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूयात। मोठी बातमी या क्षणाची, राजपुत्राची नाही सामान्य कार्यकर्त्याची ही लढाई। अमित ठाकरेंनी फेसबुकवरून भावना व्यक्त केल्या आहेत। पराभवाला सामोरं जावं लागलंय, अजूनही बरंच लढायचं आहे, बरंच काही करून दाखवायचं आहे। कौल माझ्यासाठी शेवट नाही तर सुरुवात आहे। आपण पाहतोय अमित ठाकरेंनी या भावना व्यक्त केलेल्या आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून। राजपुत्राची नाही तर सामान्य कार्यकर्त्याची लढाई असल्याचं अमित ठाकरे या ठिकाणी म्हणतात। फेसबुकवरून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। एकूणच राज ठाकरे यांचे पुत्र पराभूत झाल्यामुळे मोठी टीका खरं तर त्यांच्यावर होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अमित ठाकरे यांनी फेसबुकद्वारे आपल्या या भावना व्यक्त केल्या। अमित ठाकरेंनी फेसबुकवरून या भावना व्यक्त केल्यात। मात्र मनसेला एकही जागा मिळालेली नाही। सगळ्यात जास्त मनसेनं जागा खरं तर लढवल्या होत्या। 135 जागा मनसेनं लढवल्याचं पाहायला मिळालं होतं, मात्र त्यात एकही जागा मनसेला जिंकता आलेली नाही।